आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, हा शाल घेतलीस का? हो. आणि कानटोपी नसेलच घेतली, मी आणते थांब. हसायला काय झालं? हसू नको तर काय करू. आई कुठे थंड हवेच्या ठिकाणी नाही चाललेली आहे मी फक्त देवीला चालली आणि 2 दिवसात परत येईल. अगं प्रवासात 4 जास्तीच्या गोष्टी सोबत असल्या ना की बरं असतं. आणि आपण मुंबईत राहणारी माणसं, थंडी कशी असते हे माहितीये का आपल्याला? लोणावळ्याला गेलं तरी हुडहुडी भरते. बरं, कपड्यांचे जोड किती घेतलेस? मी सगळं काही व्यवस्थित ठेवलंय, काळजी करू नकोस. आणि मी पिकनिकला चालल्यासारखी काय विचारतेस ग मला? बरं आता डबा ठेव. धर. नाही नाही नको, जागा नाहीये बॅग मध्ये, आधीच बॅग जड झाली. सई हे बघ, प्रवासात भूक लागते आणि तेव्हा ना नेमकं आजूबाजूला काही मिळत नाही बाळा, त्यामुळे हा डबा असू दे. अगं पण जागा कुठे? बघ ना, काहीच जागा नाहीये आता. आई अगं काय करतेस? थांब तर. आई हे बघ सई, मला चांगलं माहिती तुला भूक लागली ना तरी तू रस्त्यात थांबून काही खायची नाही, त्यामुळे असू दे. आई अगं काय हे, आधीच बॅग जड झाली, त्यात तू हे घे ते घे करत अख्खी बॅग फुल केलीस. आणि असंही मी अंजलीच्या लग्नाची पत्रिका कुलदेवतेजवळ ठेवणार आहे आणि परत येणार आहे. असे दुसरीकडे कुठे जाणार नाहीये ना, मग एवढं सामान भरायची काय गरज आहे मला सांग बरं. जेव वेळेवर, आराम कर, काम करू नको, तू सगळं सांगितलं जातं. मी तुला नाही काही सांगायचं, काढून ठेवते. हा काढते बाई, काही नको घेऊन. आई 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 सॉरी सॉरी, लगेच चिडू नको. जाते सगळं सामान घे, ठेव. आता कसं शहाण्या बाळासारखं. बस खुश खुश. येईल ना उचल का? बर, कशी जाणार आहेस? बस नाही? काय हो, एवढी प्रायव्हेट कार बुक करायची काय गरज होती? नाही नाही तरी तुमच्या भाचीला सवयच आहे धक्के खात जायची. गेली असती एखादी एसटी पकडून. ती कोण एवढी मोठी मड्डम लागून गेली तिला प्रायव्हेट कार बुक केली आहे तुम्ही? कांगावा आधी बंद कर. हे बघ, आयत्या वेळेला बसचं तिकीट मिळालं नाही म्हणून मी तिच्यासाठी कार बुक केली. मी जर तिला म्हणलं असतं ना की नाही तू बसनीच जा, तर ती बसनीच गेली असती विना तक्रार. बरोबर, तक्रार मी आणि माझी लेकच करते ना. तुम्ही, तुमची भाची, तुमचा भाचा, तुमची बहीण, तुम्ही सगळे मा समजूतदार. मी तुला म्हटलं होतं की तू जा कुलदेवतेला पत्रिका ठेवायला, पण तू नाही म्हणालीस. आणि तुझ्या लेकीला तर वेळच नाही, काय करणार? मग मी जरा बाहेर जाऊन येते. बाय. या बघा काय ग भावाने, कुठे निघाली? पॉप्स, असं बाहेर जाणाऱ्या माणसांना ना टोकायचं नसतं, नाहीतर कामं होत नाहीत असं तुम्हीच म्हणता ना. वा, मी सांगितलेलं एवढंच बरं लक्षात ठेवलंय. हे बघ, तू कुठल्या महत्वाच्या कामाला चालली आहेस सांगशील का? नाही, कारण सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ना त्याला तर तू जाणार नाही म्हणालीस. प्रत्येकाच्या ना परसेप्शनचा फरक असतो पॉप्स. आता तुम्हाला जी गोष्ट इम्पॉर्टंट वाटतेय ती गोष्ट मला इम्पॉर्टंट वाटतेलच असं नाहीये ना. दॅट इज दॅट. आपापल्या नजरियाचा फरक असतो. नजरिया? काय कुठली भाषा आहे हिची? पहा तुझी लेख, तिच्यापाशी खरेदीला जायला वेळ आहे, फिरायला जायला वेळ आहे, पण देवीला पत्रिका ठेवायला जा म्हटलं ना तर तिथं जायला वेळ नाही. अंजलीला जर पाठवायची वेळ आली असती प्रायव्हेट कारने पाठवलं असतं तुम्ही. उलट त्यावेळेला म्हणाला असतात नको नको एवढे कशाला पैसे खर्च करायचे, पैसे वाचवायला हवे. हा, तसं काय अगदी मी म्हणालो असतो तरी बसनी गेलीच असते का नाही? गाडी बुक केल्याशिवाय हिचं बुड हल्लं नसतं इथनं. ओ, आता तुमच्यावर आलं, तुमच्या भाचीवर आलं म्हटल्यावर लगेच आमच्यावर ढकलू नका. नाही, मला माहितीये तुम्ही तुमच्या लाडक्या भाचीसाठी वाटेल तेवढे पैसे उधळाल, पण हेच जर आम्ही म्हटलं असतं ना तर लगेच नन्नाचा पाढा सुरू केला असतात तुम्ही. मॉम चिल. ठीक आहे ना, जाऊ दे ना, ती सई जाते तर आपलंच काम कमी होतंय ना. आणि नसेल ती एक दिवस घरात तर आपल्यालाच बरं ना, जरा शांती घरात. बरं चल, आता मी निघते. ओके मग, तुला काही आणायचंय का? नाही. नक्की? नंतर मी माझी लिपस्टिक वगैरे देणार नाही हा तुला. बरं, एक शेड आण तुला जे आवडेल. ठीक आहे, बाय बाय. काय हो, सईसाठी बुक केलेली गाडी एसी आहे का नॉन एसी?
अरे देवा, तुझी गाडी अजून तिथंच अडकली. हे बघ, एक तर तू माझं ऐकत नाहीस, निदान तुझ्या लाडक्या लेकीचं तरी ऐक. ती म्हणाली आहे ना सईला जाऊ दे म्हणून. हे बघ, एक तर ती आपल्या कामासाठी, महत्वाच्या कामासाठी चाललेली ना. जाऊ दे ना तिला, कशाला उगाच किरकिर किरकिर करतेस. मग सुखाने जाऊ दे तिला, नीट प्रवास होऊ दे, सगळं व्यवस्थित होईल. आला पोळका भाजीचा, काढणे जाणार नाही. बरं, मी घरी येणार आहे आमंत्रण करण्यासाठी. आहात ना तुम्ही? हा, बर, ठेवतो. स्वेटशर्ट आणि सगळं भरलंस? हा, सगळं झालं. अरे बंद काय करतोस तू? हे 2 जोड घाल ना अजून. जानू तिकडे सेटल नाही व्हायचंय मला. फक्त 2 दिवसांचं काम आहे. तिकडे जाणार, कुलदेवते पुढे पत्रिका ठेवणार आणि मनोभावे हात जोडून. कॅन आय फॉरगेट दिस? एक्झॅक्टली. मनोभावे हात जोडून देवीला निमंत्रण करणार की प्लीज माझ्या लग्नाला ये. बरोबर? अगदी बरोबर. मला सांग, तू जे काय मला शिकवलंय ते सगळं तिकडे जाऊन करणार आणि ते करून परत येणार. मग या करता इतके कपडे का लागणार आहेत मला? अरे कशाला म्हणजे काय? प्रवासात थोडं जास्तीचं सामान असलं तर चांगलंच असतं. काय हो जानू, अगं पण माझी बॅग हेवी होईल. हेवी झाली? अरे ती बॅग काय डोक्यावर घेऊन जाणार आहेस का तू? गाडीत ठेवणार ना बॅग. आणि ती बॅग घ्यायला सुद्धा काका येतील. काय तू तेव्हा तू कशाला वाद घालतोयस? हे बघ, तू तुझ्या आई बरोबर वादात कधीही जिंकू शकणार नाहीस, माहितीये ना तुला. कमाल. करेक्ट आहे तुमचं बाबा. करेक्ट आहे बाबा, करेक्ट. काय करेक्ट? आणि हे काय? हे कशाला हवंय तिथे? अगं लॅपटॉप आहे, तो नको का नेऊ सोबत? अगो बाई, लॅपटॉप आहे का? ते कळलं मला, पण तो कशाला नेतोयस ते विचारते मी. 2 दिवस जर काम नाही केलंस तर काही बिघडणार आहे का? आणि काय रे, आता तुझी बॅग जड नाही होणार, हेवी. फाईन नाही नेत. हा, अरे तुम्ही कशाला हसताय आता? अगं हसू नको, नाही तर काय करू. हे बघ, तू तुझ्या लेकाची पाठ आता सोड. थोड्या दिवसात त्याची बायको येणार आहे घरात. जरा फ्रीडम दे त्याला. वा रे वा, म्हणजे मी बांधूनच ठेवलं ना तुमच्या लेकाला. शक्य असतं तर तेही केलं असतं. करा करा, तुम्ही माझी चेष्टाच करा. आईचं काळीच तुम्हाला नाही कळणार. आम्हाला नाही कळणार. जानू, अगं कळतात आम्हाला तुझ्या भावना, पण ऐक, तू नको काळजी करूस. आय विल बी फाईन. मी लहान आहे का? तू असं म्हणालास तरी तुझी काळजी न करता राहता येईल का मला? आणि तुम्हाला दोघांनाही सांगून ठेवते, माझी सून जरी घरात आली ना तरी मी इतकीच ऍक्टिव्ह राहणार आहे. कारण आतापर्यंत मी फक्त माझ्या मुलांची काळजी घेत होते, आता सुनेची घेईन. आणि ती माझी सून आहे कुठे? ती तर माझी लेकच आहे. मग अरे बाप रे देवा, इकडे घरी आल्यानंतर काय काय गोष्टी फेस करायला लागणार आहेत याची अंजलीला कल्पना देऊन ठेवा. हा, तिला सांगतो, अंजलीला सांगतो की ती या घरात आल्या आल्या तिच्यावर काळजी अटॅक होणार येते. करा करा, माझ्या पुचळक्या करा तुम्ही. हसताय तुम्ही, हसताय आणि त्याच्या म्हणजे काय? हे ठेव. मामा अरे नको. हे बघ, आहेत माझ्याकडे पैसे. असू दे, प्रवासामध्ये जास्ती पैसे जवळ असलेले चांगलं असतं. आणि एक काम कर, सगळे पैसे एकत्र ठेवू नकोस. थोडे पर्समध्ये ठेव, बाकी ते बॅगेत ठेव, चोर कप्प्यात. हो. आणि हे बघ, जर पैसे वाचवायचे म्हणून कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहू नको, जरा बरं हॉटेल. मामा अरे, पण मला सांग, पैशांची काय गरज आहे? आता अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, त्या दिवशी सुद्धा वरुणच्या कॉलेजची फी तूच भरलीस ना. बर, म्हणजे आता तू सगळा हिशोब मला सांग. ठीक आहे, नको घेऊस पैसे. ओके, सॉरी, ठेवते माझ्याकडे. बस. ठीक. तू आणि आई ना सेम, खरंच. खरं तर मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही ना, याचं मला वाईट वाटतं. नेमकं मला काम निघालं, नाहीतर मामा आणि भाची दोघं जण मस्त देवदर्शन करून आले असते. हो ना, पण तू काळजी करू नकोस. मी कुठे पोहोचले कुठे नाही हे मी तुला कळवत राहीन. हे बघ,
हे ठेव. आई, आता तू पण पैसे देणार आहेस? अगं तुझ्यासाठी नाही आहेत, देवीसाठी आहेत. अंजलीच्या लग्नाची पत्रिका कुलदेवतेला ठेवायला एवढं लांब चालली आहेस. देवीची ओटी भर आणि हे दानपेटीत टाक. दे. सई, देवीला माझा निरोप सांग. माझ्या वतीनं हात जोडून नमस्कार कर आणि तिला म्हणावं, माझ्या लेकीच्या आयुष्यात आता फक्त सुख असायला हवं. आजपर्यंत कायम दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करत आली, आता तिचं भलं व्हायला हवं. देवा, काय सांगितले लक्षात ठेव. सारखे कामाचे फोन करू आणि घेऊ नकोस. देवदर्शनासाठी जातोयस, मन शांत ठेव. हा, आणि अगदी देवाला छान प्रार्थना कर आणि काम काम नाही. कळलं, सगळं कळलं. जाऊ मी आता? काका निघायचं? काय झालं काका, तब्येत बरी नाहीये का? नाही सर, मी ठीक आहे. हो काय ठीक आहे, खोकताय तुम्ही सतत, औषध वगैरे नाही घेतलं का तुम्ही? आणि मला सांगा, या अशा परिस्थितीत तुम्हाला हा प्रवास झेपणार आहे का? देवा, असं करा, तुम्ही जाता जाता डॉक्टरकडे जा, औषध घ्या आणि मग पुढे जा. हा, पण जानू, आता लगेच औषध घेऊन बरं वाटणार आहे का त्यांना? ना रेस्टची गरज आहे अगं. तर तुम्ही ऐका माझं, तुम्ही इकडनं डॉक्टरकडे जा, औषध घ्या आणि छान आराम करा, रेस्ट करा घरी जाऊ. थोडाच तुम्हाला पण 2 दिवस आराम मिळेल. नाही सर, मी ठीक आहे, मी येतो सर. अहो पण मी जातो ना एकटा, नाही का म्हणताय तुम्ही? नको सर, भैरवी मॅडमला कळलं तर त्या मला काही होणार नाहीये, मी बोलतो तिच्याशी. डोंट वरी, तुम्ही घरी जाऊन आराम करा मस्त. आणि काळजी नका करू, गाडीला काही होऊ देणार नाही मी. देवा, काका देवांश बरोबर बोलतोय. तुम्ही असं करा, तुम्ही औषध घ्या आणि घरी जाऊन आराम करा. हा, या. देवा, मी असं करते, दुसऱ्या ड्रायव्हर काकांना फोन करून सांग, ते लगेच येतील तुझ्या. काय गरज आहे? घरी तुला, बाबांना आणि कोणाला जर ड्रायव्हरची गरज पडली तर उगाच गैरसोय व्हायची. आणि यू नो ना, मला ड्राईव्ह करायला आवडतं. स्वतः चान्स मिळालाय तर जरा करू द्या. अरे पण इतका लांबचा पल्ला आहे. बरं ठीक आहे, जा तू, पण नीट ड्राईव्ह करा, अजिबात स्पीड नको. आणि हे बघ, वाटेत जर तुला झोप लागली ना, म्हणजे झोप येते असं वाटलं ना, तर गाडी बाजूला लावायची, झोपायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा. आलं लक्षात? इन्स्ट्रक्शन देऊन झाले असेल तर मी निघू? बरं, मी आता काही बोलतच नाही ना, हाताची घडी आणि तोंडावर बोट. गुड गर्ल. की आता मला बाय पण म्हणणार नाहीयेस का? बोलायचं का? मी आहे परवानगी. हा मग बाय, नीट जा. आणि हे बघ, पोचल्यावर लगेच मला फोन करा. आणि आई, वेळ मिळाला ना तर अंजलीला पण फोन कर. वेळ मिळाला तर नाही, तिला वेळ काढून फोन कर. आलं लक्षात? बाय बाय. देवा, माझ्या लेकाची काळजी घे रे बाबा. हो बल्ले पाजी है, सरे सरे गुड मॉर्निंग है. क्या बात है पाजी, गुड न्यूज है. ओ नहीं 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 पाजी, नहीं नहीं, होल्ड होल्ड होल्ड. टोनी, पाजी करता तो ना. हाय. हाय, कशी आहेस तू? मी एकदम छान. अरे कॉंग्रॅच्युलेशन. का? काँग्रेट्स का? फिल्मच्या प्रोड्युसरने तुझे फोटोज डायरेक्टरला दाखवले आणि तो इतका इम्प्रेस झाला ना, तो बोललो होतो, ही मुलगी मध्ये स्पार्क आहे, ही आहे उद्याची स्टार. काय? तू खरं सांगतोयस? अरे और नहीं तो क्या, कभी झूठ बोला क्या तुझे? अरे तो इतका इम्प्रेस झाला ना, तो बोललो होतो की स्क्रीन टेस्टची पण गरज नाहीये. अरे ते लोक इतका जाम कॉन्फिडेंट आहे ना तुझ्यावर कि डायरेक्ट शूट पर बुला रहे तुझे. अब तो सीधा शूट पर जाओ, राग लगा दे. Oh my God, I'm so happy. टोनी, मला ना बिलीवच होत नाही की मी इतकी मोठी फिल्म करते. अरे हो, ती पण लीड रोल. हो ना यार.
टोनी थँक्यू सो मच. तुझ्यामुळे सगळं होतंय. तू नसतास ना तर कदाचित हे पॉसिबल पण नसतं झालं. अरे नाही ना बेबी, मी काय केलं, मी फक्त तुझ्या फोटोज पाठवले. ही सगळी कमाल तर तुझीच आहे. ते आहेच म्हणा. ते इतकी ब्युटिफुल आणि टॅलेंटेड आहे मी, म्हणून तर ते मला लॉन्च करतात. यार मी इतके दिवस स्ट्रगल करत होते आणि आता फायनली मला फिल्म मिळाली आहे. थँक्यू. बेबी अब चांस मिला है ना, इस चांस पे डांस मार, ऐसा परफॉर्म करके दिखा कि पूरी दुनिया हिला दे. सवाल करणारच आहे. पण टोनी त्या फिल्मची स्टोरी काय आहे? स्टोरी था क्या है, फिल्म शुरू होती है. या स्टोरीची मी लीड हिरोईन आहे. आय एम सो हॅपी. मैडम तुमचे ऑटोग्राफ दिया ना मला. नहीं पता नहीं बाद में मिले या नहीं मिले. चल. अच्छा ऐसा है, वो इस फिल्म के लिए मैंने अगले वीक नेक्स्ट वीक के लिए मैंने प्लान किया है प्रोड्यूसर के साथ मीटिंग के लिए. तो उस दिन फ्री रही हो. अरे पण तेव्हा तर माझ्या लग्नाची सगळी गडबड असेल यार नेक्स्ट वीक मध्ये. देख हंसले, एक टाइम पे दो नाव में पैर मत रख. तुझे एक तो डिसीजन लेना पड़ेगा, या तो तेरी ये शादी या फिर तेरे ड्रीम्स. मजा है कि लग्न विघ्न सोड. इतना भारी चांस नहीं मिलना दोबारा. देख अगर तू उस देवांश जागीरदार से शादी करेगी ना तो सिर्फ उसके घर की बहू बन के रहेगी. मग तू हिरोईन झाली ना तर तुझा नवाला व्हॅल्यू येईल. काय बोलतेस. अब मर्जी तेरी है कि तू अपनी लाइफ कैसे जीना चाहती है, लेकिन अगर तुझे शादी करनी है ना फिर ये हीरोइन बनने का सपना छोड़ दे. नाही नाही असं कसं छोड दे. माझ्या साइडून ना सगळं एकदम कन्फर्म आहे. तू फक्त मला सांग कधी आणि कुठे यायचं. माझं कन्फर्म आहे. ओके पक्का. हॅलो, मी थोड्या वेळात कॉल बॅक करू का? ओके गुड. और सुन, मैंने जो तुझे मूवी की स्टोरी बताई है ना उसमें वो जो इम्पोर्टेंट सीन है वो रियल ज्वेलरी के साथ शूट होना है, याद रखे इसको. हो तो सीन असं ढासू करेन ना मी बघच. तू अशा ऑडियन्स नुसतं टाळ्या वाजवत राहतील. हो पण करेक्ट आहे बेबी, पण डायरेक्टरला तुझा तो लुक बघायचा आहे ना, ते इसीलिए. ठीक आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे, करूया तो लुक. मी ज्वेलरी करते ना अरेंज. गुड. पण रियल ज्वेलरी. हा अरे स्वतःच्या करिअर साठी मी इतकं नाही करू शकणार टोनी, प्लीज. बेबी एक बात बोलो, मुझे ना तो बेस्ट हीरोइन ऑफ द ईयर का ना अवार्ड लेते हुए दिखाई दे रही है. टोनी तुझ्या तोंडात शुगर रसमलाई रसगुल्ले सगळं पडो. बरं आता चल, आता मी निघते. ओके बाय. अरे बेबी सुन तो, ज्वेलरी का याद रखियो, रियल गोल्ड ज्वेलरी. और दूसरी वो दिल्ली के लिए निकलना है, ये भी भूलिए मत. हो सगळं प्लॅन नुसार ठरल्याप्रमाणेच होईल. पण आता मी निघते. बाय बाय बाय. बाय डियर. अंजली डार्लिंग, मी जेवढा पैसा खर्च केलाच ना तुझ्यावर तर सूद समेत वापस ना लिया. मेरा नाम भी टोनी नहीं.
झालंय दादा? माहित नाही ताई, धूर तर येतोय पण चेक करतो का. नेमकी इथेच गाडी बंद पडायची होती. आसपास कोणी मदतीसाठी पण नाही दिसत आहे. दादा, नक्की काय प्रॉब्लेम झालाय कळलाय का? काहीच कळत नाहीये. प्रयत्न चालू आहेत पण होईल.